आपल्या बोलीभाषेत वनवणवा म्हणजे जंगलात लागलेली आग. पण या आगीत कधीही भरून न निघणारे नुकसान होत असते. हे निसर्गाचे, समाजाचे आणि पर्यायाने व्यक्तीचे. एक लहानशी ठिणगी वनसंपदा नष्ट करण्यासाठी पुरेशी ठरते. जैवविविधतेचा अमूल्य साठेबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. साधारणतः होळीनंतर उन्हाचा पारा चढू लागतो. तापत्या उन्हाळ्यापूर्वी पानगळ झालेली असल्यामुळे सुक्या पानांचा थर जंगलात सर्वत्र पसरलेला असतो. एकीकडे चढते तापमान आणि दुसरीकडे आग पसरवण्यासाठी उपयुक्त असे साहित्य. याच काळात वणवा पेटतो आणि पसरतो. म्हणूनच वन विभाग 15 फेब्रुवारी ते 15 जून या कालावधीला वनवणव्याचा हंगाम असे म्हणतो. तर त्या आधीचा कालावधी म्हणजे 1 ते 7 फेब्रुवारी वनवणवा सप्ताह म्हणून या कालावधीत जनजागृती करण्याचा उपक्रम वन विभागाच्या वतीने राबवण्यात येतो. वनवणव्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी होण्यासोबतच दुर्दैवी घटनांमध्ये जीवितहानी देखील होते. जंगलात बफर झोन तयार करून वनवणवा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे आणि इतरांना जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शिक्षित करीत आहे. या प्रयत्नांमुळे जंगलातील आगीसारख्या नैसर्गिक मनुष्यनिर्मित आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी वन परिस्थितीच्या लवचिकतेला चालना मिळेल अशी कार्यवाही करण्यात येत आहे. वन विभाग कोराडी, पाने आणि तण साफ करणे, उन्हाळ्यापूर्वी फायर लाईन तयार करणे आणि आगीचा वापर नियंत्रित करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीसाठी कार्य करत असतो. जंगलातील आगीचं अर्ली डिटेक्शन केल्यानं अधिक चांगला आणि जलद प्रतिसाद मिळतो, जो आग खूप पसरवण्याआधी ती आटोक्यात आणता येते. वन अधिकाऱ्यांमार्फत सॅटेलाइटचा वापर करून फायर अलर्ट यंत्रणा तयार करण्यात आलेली असून याचा प्रभावी उपयोग होताना दिसून येत आहे. जंगलात आग लागली तर स्थानिकांच्या सहकार्याने वन कर्मचारी आणि अधिकारी लागलेली आग विझवतात. फायर ब्लोअर सारख्या अत्याधुनिक तंत्राच्या मदतीनं आग विझवता येते. वनवणवा विझवण्यासाठी पाणी पुरवणे आणि चांगल्या आणि जलद प्रतिसादासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वनवणव्याचे उत्तम नियंत्रण करण्यात येत आहे. वनवणव्याची समस्या हाताळण्यासाठी व्यापक स्तरावर कार्य सुरू आहे. राज्याचे वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी जोमाने काम करीत आहेत. हे उल्लेखनीय. वन परिसंस्थेचे संरक्षण करण्यात आपला सर्वांचा वाटा आहे आणि त्याची सुरुवात जंगलातील आग रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक तयारी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांमध्ये लोकसहभागाने होत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे.